स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरील अजून एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. जो तुम्ही व्हिडिओ डेमोमध्ये बघितला आहे, तो आपण आज CapCut या ॲप्लिकेशनवरती एडिट केलेला आहे. जर तुमच्याकडे CapCut ॲप्लिकेशन नसेल, आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती टच करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करून तिथनं ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकताय. सर्वप्रथम तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. अशा प्रकारे काहीसा इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर तुम्हाला येथे न्यू प्रोजेक्टवरती टच करून तुमचा जो फोटो असेल तो येथे ॲड करून घ्यायचा आहे. तर फोटो ॲड केल्यानंतर वरती तुम्हाला जस्ट इथे लेफ्ट साईडला इथे टच करून अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ॲड ऑडिओचा जो ऑप्शन दिसतोय बघू शकताय तुम्ही, त्याच्यावरती टच करून इथे खाली एक्स्ट्रॅक्टचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती टच करायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला बिटमार्क दिला आहे. त्या बिटमार्कमधून आजच्या व्हिडिओचा जो ऑडिओ आहे तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जेवढी लेंथ आपल्या ऑडिओची आहे तेवढीच लेंथ आपल्या फोटोची पण तुम्हाला वाढवून घ्यायची. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही, इथपर्यंत वाढवून घेतलेली आहे मी. त्यानंतर तुम्हाला जस्ट तो बिटमार्क ओव्हरलेवरती टच करून अशा प्रकारे ॲड ओव्हरले करून तो बिटमार्क अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. तर त्याला जस्ट तुम्हाला अशा प्रकारे फुल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. तर अशा प्रकारे बिट ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला थोडंसं पुढे जायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही, बीट 1 मी अशा प्रकारे दिलेलं आहे तुम्हाला. जस्ट बीट 1 वरती येऊन फोटोला टच करून अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर तशाच प्रकारे तुम्हाला बीट 2 पण मी थोडंसं पुढे दिलेलं आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही, त्यावरती येऊन पण आपल्या फोटोला अशा प्रकारे स्प्लिट करून कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पुढचा बीट पण तुम्हाला दिलेला आहे मी, तो जस्ट अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे फोटोला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर आता लास्ट बीट दिलेला आहे मी तुम्हाला अशा प्रकारचा, त्याला पण तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो बीट मार्क आहे तो इथे डिलीट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला पहिल्या फोटो अशा प्रकारे लहान करून तुम्हाला पहिल्या फोटोवरती टच करायचं आहे. त्यानंतर इथे ॲनिमेशनचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती टच करून येते कॉम्पोच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे इकडे स्क्रोल करायचं आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जस्ट ते स्लाइड अँड वेव्ह नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करायचा आहे. जस्ट पहिल्या फोटोवरती तुम्ही बघू शकता आपण कोणता ॲनिमेशन अप्लाय केलेला आहे. तर बघू शकता आपण स्लाइड अँड वेव्ह नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय केलेला आहे. तर जस्ट दुसऱ्या इमेजवरती पण तुम्हाला अशा प्रकारे टच करून इथे ॲनिमेशनवरती जायचं आहे. त्यानंतर कॉम्पोच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इकडे स्क्रोल करून अशा प्रकारे बघू शकता तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचा जो ॲनिमेशन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्याची तिसरी जी इमेज आहे आपली त्याला पण टच करून अशा प्रकारे ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्पोच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर अशा प्रकारे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला स्ट्रेंथ अँड डिस्टॉर्ट नावाचा जो ॲनिमेशन आहे ते अप्लाय करून घ्यायचा आहे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट त्याच्या पुढची जी इमेज आहे बघू शकताय तुम्ही, त्याच्यावरती टच करून पुन्हा तुम्हाला ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्पोच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. त्याला तुम्हाला स्लाइड अँड वेव्ह नावाचा तो इथे अप्लाय करायचा आहे. त्यानंतर आपली जी शेवटची इमेज राहिलेली त्याला टच करून इथे ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्पोच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डिस्टॉर्ट अँड स्ट्रेंथ नावाचा तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला आपल्या तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टवरती टच करून इथे व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये इथे शेक नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे अशा प्रकारे दिसून येईल, त्याला ॲड करायचा आहे. जस्ट त्याला इथे ॲडजस्टवरती जाऊन तुम्हाला जी स्पीड असेल बघू शकता ती 20% ठेवायची आणि इंटेन्सिटी असेल तिथे 13% ठेवायची तुम्हाला अशा प्रकारे. नंतर ह्याची लेंथ आपल्या अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा त्याच बीटवरती येऊन पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे. त्यानंतर मला अशा प्रकारे खालती स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल बघा ब्लॅक फ्लॅश नावाचा इफेक्ट, सिलेक्ट करून ह्याची लेंथ असेल ती आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची.
तर बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो इथे रेडी झालेला आहे. तर त्यानंतर शेवट तुम्हाला मी ऑल मटेरियलमध्ये एक PNG दिला आहे, तो ओव्हरलेवरती टच करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. नंतर ह्याची लेंथ तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर वरती तुम्हाला अशा प्रकारे याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला हवा तसं. तर बघू शकता व्हिडिओ आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट वरती तुम्हाला एक्सपोर्ट वरती दाबून अशा प्रकारे व्हिडिओ जो आहे तो आपला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.